श्रीरामनवमीचा पवित्र सण आपल्याला सत्य, संयम, प्रेम आणि कर्तव्य यांचे महत्त्व शिकवतो। या मंगलदिनी आपण सर्वांनी भगवान श्रीरामांच्या आदर्शांचे पालन करून आपल्या जीवनाचा चांगुलपणा वाढवण्याचा संकल्प करूया। श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर राजेश पटेल, मनसे नेते येवला, शैलेश करपे पाटील, तालुकाध्यक्ष, गौरव कांबळे, शहराध्यक्ष, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना येवला शहर तालुका तसेच सर्व अंगीकृत संघटना। येवला येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 400 वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीमंत बंड्याराम मंदिरात लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तींना आकर्षक सजावट करण्यात आली होती। श्रीराम जयरामच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। नाशिकच्या काळाराम मंदिर व अयोध्येतील रामलल्लाप्रमाणेच येवल्यातही या पुरातन मंदिराची परंपरा आजही जपली जात असून मोठ्या भक्तिभावाने राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। जय श्रीराम। ज्या प्रकारे अयोध्येमध्ये रामलल्ला अत्यंत सुख्यात आहेत, नाशिकमध्ये काळाराम मंदिर सुपरिचित आहे, तसं येवल्यातले जे राम आहेत हे बंड्या नावाने सुपरिचित आहेत। कारण स्वतः भगवंतानी इथे शंकर महाराजांना बंड्या नावाच्या बालकाच्या रूपामध्ये दर्शन देऊन त्यांनी सांगितलं होतं की मी इथे बंड्या नावाने प्रतिष्ठित असणार आहे। त्यामुळे इथून पुढे कायम कलियुगामध्ये श्रीमंत बंड्याराम या नावानीच इथे सुख्यात प्रभू श्री रामचंद्र आहेत आणि अत्यंत जागृत असं हे देवस्थान आहे। 400 वर्ष साधारण मानली जातात। 400 वर्षापासून हे मंदिर इथे प्रतिष्ठित आहे। येवला शहरात प्रथमच भाजीपाला मॉलचे भव्य उद्घाटन दिनांक 30 मार्च 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता परमपूज्य सद्गुरू महंत श्री रामगिरी महाराज व श्री सद्गुरू आत्मा मालिक माऊली संत परिवार यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार। निमंत्रक ज्ञानेश्वर खैरमोडे। भाजीपाला मॉलचे ठिकाण राजे रघुजी बाबा कॉम्प्लेक्स, पारेगाव रोड, येवला। आग्रहाचे निमंत्रण।